हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. व्हिडिओ बघताय बघायलाच पाहिजे, हसताय हसायलाच पाहिजे. कशा आहे, मजेत ना? चला तर मग आज आपण एक नॅन्सीचा जुना व्हिडिओ बघूया. हा आहे आम्ही मुंबईला फिरायला गेलो होतो तेव्हाचा व्हिडिओ. आणि रिद्धी आणि नॅन्सी कशी एन्जॉय करतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नॅन्सीला आम्ही गेल्यानंतर रंगपंचमी वगैरे होती. 2 दिवस त्याच्यात केलं. मग 2 दिवसांनी व्हायला लागलं बोर. तिच्या मावशीने आणि काकाने प्लॅन केला आणि आम्ही गेलो एका ठिकाणी. ते कुठं गेलो ते तुम्हाला गेल्यानंतर समजेलच. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मग आम्ही ही दीदीच्या खाली अपार्टमेंटच्या खाली इथं हा स्पेस आहे आणि तिथून आता निघालो. कॅब बुक केली होती आणि निघालो कॅब बुक करून. बाहेर येऊन वेट करत होती. आम्हाला थोडासा यायला उशीर झाला. त्याने इशूचं आणि रिद्धीचं काही संपत नव्हतं. दोघीजण काही एन्जॉय करत होत्या बाहेर चाललोय म्हटल्यावर. ही रिद्धी बघा आणि ही नॅन्सी. आम्ही चाललो होतो. ह्या दोघींना खूप भारी वाटलं कारण ह्या दोघी आता एन्जॉय करणार तिथे गेल्यानंतर, म्हणून ह्या दोघी खूप खुश होत्या. आणि असली गरमी होती तरी पण आम्ही लेट निघालो होतो. 4 वाजता निघूनही खूप गरम होत होतं. गाडी AC असल्यामुळं तरीसुद्धा त्रास होत होता. तरी पण नाविलाज होता, त्यामुळं बसावंच लागलं. तरी AC वाल्याला AC बंद करायला सांगितला. बंद करूनही त्रास व्हायचा ती होतच होता. आणि मग ही नाही इशू कशी एन्जॉय करते. मावशीला म्हणते असं कर, मावशी तिला आय लव्ह यू म्हणते, ही आय लव्ह यू टू म्हणते. दोघींचं काहीतरी चालू आहे नाटकं. आणि ही रिद्धी माझ्यापाशी. मधूनच नॅन्सीचं होतं की तू का तिला घेतलंय, तू माझी आहे तुझी नाही. मग मी म्हटलं तुम्ही दोघी पण माझ्या. आणि रिद्धी खूप खुश होती कारण माझ्याबरोबर खूप दिवसांनी फिरायला निघाली होती. आणि तिची एक्झाम झाली होती, ते तिला आनंद व्यक्त करायचा होता. एक्झाम संपलेली, सुट्टी लागलेली, त्यामुळे तर ती अजून जास्तच खुश होती. तिच्या एक्झाममुळे 2 दिवस अगोदर गेलो नव्हतो. एक्झाम संपलेल्या दुसऱ्या दिवशी हा प्लॅन केला आणि आम्ही निघालो. आणि ही बोलते बघा मावशीशी, मावशीला सांगते असं तसं काय काय बोलते. तुम्हाला काय ऐकायला भेटलं नाही. तिथं गाणी पण चालू होती गाडीत, त्यामुळे हिचं काही जास्त आवाज येत नव्हता. त्यामुळं मम्मा आपण कुठे चाललोय, काय बघणार आहे, हिला 1000 प्रश्न पडलेले असतात. मी तुझे आहे ना, मी म्हटलं दोन्ही पण मुली माझ्या आहेत. मग दोघी पण खुश आणि आहेतच बरं का माझ्या ह्या दोन्ही पण मुली. पहिला रिद्धी, नंतर नॅन्सी एवढीच मला रिद्धीची सुद्धा माया येते आणि माझा जीव सुद्धा रिद्धीवर तेवढाच आहे. आणि फायनली आम्ही वंडरल पार्क खारघरच्या तिथं पोचलेलो आहे आणि ह्या पार्कमध्ये आता जाणार आहे. मॅडम बाहेरचं बघून खुश झाली आहे. हिला असलंच आवडतं बाहेर फिरायला गेल्यानंतर. खूप मोठं होतं पार्क बघा, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. आणि मी त्याचे 2 पार्ट केले. ते एकाच पार्टमध्ये खूप मोठे होते. खूप मोठा व्हिडिओ असल्यामुळं मग त्याचे 2 पार्ट केलेत. हा पहिला पार्ट आहे, दुसरा तुम्हाला नंतर मी टाकेनच, तेव्हा बघू शकताय. हे गार्डन टाईप. इथं संध्याकाळी नाईट शो असतो कारंजाचा वगैरे. दिसायला खूप छान होतं. आणि ही ट्रेन आली बघा आणि नॅन्सीला ह्या ट्रेनमध्ये बसायचं होतं. ह्या ट्रेनची काय गंमत झाली ती तुम्हाला थोड्या वेळाने समजेलच. आम्ही सगळं एवढं पार्क एन्जॉय केला, काय राईड एन्जॉय केली. रिद्धीने एकटीनेच केली. आम्ही काय नाही, आम्ही ह्या छोट्यांसाठी तर ह्या पार्कला गेलो होतो. रिद्धी बघा इथं खेळण्यात दंग आहे. तिचं पप्पा इथं तिला लक्ष देतात. मी आणि दीदी घेऊन नॅन्सीला तिकडे चाललो. नॅन्सीला काही मोठ्या मुलींचं आहे त्यामुळे येणार नव्हतं. मग इथं दीदी गेली आणि इथं ती थोडीशी घसरगुंडी वगैरे खेळली. नंतर तिकडं म्हणली मोठ्या पाळण्यांकडं वगैरे जायचं आहे. आणि मोठ्या पाळण्यात मला तर आता सहनच होत नाही, त्यामुळं आपण तर काही नादच केला नाही त्याच्यात बसायचा. आणि ही रिद्धी बघा, मावशी तिला घसरगुंडी खेळायला शिकवते. मावशीनं काकानं खूप लाड केले तिचे मुंबईला गेल्यानंतर, त्यामुळे मॅडम काय लईच खुश. ही छोटी आहे, नाही खेळता येत, तरीसुद्धा दीदीनं प्रयत्न करायला. ही बघा, ही कसलं डेंजर आहे. ह्याच्यात खरं बसायला पाहिजे. आणि ही तर रिद्धीनं ह्या राईडमध्ये एन्जॉय केलं. ही रिद्धी ह्या राईडमध्ये होती बघा. आणि कसलं डेंजर होते तरीसुद्धा घाबरली वगैरे नाही. 2 वर्षापासून पुढं होतं, 2 नाही
8 वर्षापासून पुढे होती राईड करायला. ते कसलं डेंजर येतंय, पोटात गोळाच येतोय. ती बघून गोळा येतोय, आत बसल्यावर तर काय होतं. इथून लय फास्ट जाते आता बघा. खूप डेंजर राईड होती. 3-4 राऊंड मारत होते. आणि ही नॅन्सी परत तिच्या आवडत्या खेळाकडे चालली. हिचा आवडता खेळ कुठेही बाहेर केलं का, एक तर झुल्यामध्ये झुलायचं आणि दुसरं म्हणजे घसरगुंडी खेळायची. ही दोनच तिला कुठेही गेलं तर बाहेर आवडतात. आजपर्यंतचा इतिहास आहे. कुठेही बाहेर पार्कमध्ये खेळायला गेली, कुठं अपार्टमेंटमध्ये काय असलं तर याला जास्त प्राधान्य असते तिचं. पहिलाही आणि ह्याच्यातून खेळून मन भरल्यानंतर शिल्लक राहिल्यावर मग दुसरा खेळ, नंतर तिला हेच खेळायला आवडतं. इथून मग आम्ही अजून बसायचं होतं आम्हाला ट्रेनमध्ये. त्या ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी तिकडं नॅन्सीचे काका गेलेत, रिद्धी आणि नॅन्सीचे काका. आणि तुम्हाला काय सांगायचं आहे, आमची खूप हे झाली. ही रिद्धीची राईडच आहे आणि ही आता मावशी आणि नॅन्सी एन्जॉय करतात रिद्धीला बघत. ह्या काय बसल्या नाहीत. नॅन्सीला बसायचं होतं, खूप रडत होती, पण हिला काय बसायला भेटलं नाही. आणि रिद्धीला सगळी सांगत होती, घट्ट पकड, घाबरू नको, डोळे झाकू नको, हे करू नको, ते करू नको. पण तिला बसायचं होतं, तिला सवय होती. तिनं ह्याच्या अगोदर एकदा दोनदा बसली होती. त्यामुळे इथून किती स्लो जाते आणि एकदम कसं खाली फास्ट येते बघा. खूप डेंजर होतं आहे. ती बघतानाच पोटात गोळा येत होता. आणि वातावरण तर एवढं छान झालं होतं, तुम्हाला ते व्हिडिओमध्ये आभाळ वगैरे दिसतच असेल. खूप छान झालं होतं वातावरण, खूप छान होतं. त्यामुळं जास्त वेळ फिरायला काय वाटलं नाही. नाहीतर गरमी वगैरे असती तरी लवकर रिटर्न यायला लागलं असतं, कारण नॅन्सी जास्त वेळ थांबत नाही. बघा ही रिद्धीची राईड चालू आहे. मगाची ती अगोदर शूटिंग घेतलेली त्याची होती आणि ही तर आता रिअलीमध्ये रिद्धी बसली आहे याच्यात. तुम्ही पण अशी राईड केली का? जी लहान मुलं आगाऊपणा करतात त्यांना ही दाखवायला पाहिजे आणि त्यांना त्याच्यात एकदा बसवायला पाहिजे, म्हणजे घरी आल्यावर भीती घालायला ओके आहे. त्याच्यानंतर बसल्यावरच कळतं आहे की कसं होतं आहे ते पोटात कसा गोळा येतो आहे. आणि त्या मुलांना मग नंतर आल्यानंतर भीती घालायला ही चांगलं उत्तम उदाहरण आहे. खूप डेंजर होत होतं. रिद्धी कशी बसली काय माहिती. आणि इथून आता आम्ही चाललो दुसरीकडे. आता दुसरी राईड करायची होती, पण अंधार खूप पडायला लागला होता. जातानाच लेट झाला होता. 4 वाजताच घरातून निघालो होतो. हे रिद्धीचं नॅन्सीचं काका नॅन्सीला बघा कसं बसवतात. आणि हे इकडं दिदीने रिद्धीला घेऊन यांचं खेळायचं संपत नव्हतं. अजून पण घरी येऊच वाटत नव्हतं त्यांना. पण अंधार पडायला लागला का आम्ही निघालो. आणि इथं आम्ही काढले होते ट्रेनचं तिकीट. त्या ट्रेनचं तिकीट काढलं होतं, कधी नाही बसल्यासारखं. असली गर्दी होती ट्रेनला. त्या लहान मुलांची ट्रेन होती, पण मोठी पण माणसं बसत होती. आम्हाला एवढा वेळ झाला की एवढं सगळं बघितलं, फास्ट सगळं एन्जॉय केलं. आणि त्या ट्रेनमध्ये बसण्याच्या नादात आमचं एक 3 तास तर गेलं रांगेत उभं राहायला. कधी गावाकडे जाताना सुद्धा मोठ्या ट्रेनला एवढं वेट केलं नाही, एवढं वेट केलं होतं इथं. आणि खूप वेळ झाला. हे ट्रेनमध्ये बसण्यासाठी लाईनमध्ये दिदी आणि दाजी उभं राहिले आणि ह्या दोघी एन्जॉय करत होते आणि मी त्यांचे व्हिडिओ काढत होते. आणि चला तर मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये. पुढचा आम्ही ट्रेनची राईड कशी केली ती बघा. ट्रेनचा आमचा प्रवास कसा होता आणि एवढ्या 3 तास उभा राहून कसला प्रवास होता हे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका. चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.